क्लास 9th महाराष्ट्र स्टेट बोर्ड चौथा चॅप्टर याच्यामध्ये आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास हा पहिला टॉपिक शिकणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला दोन लॉज आहेत त्यांच्यावर मेनली फोकस करायचे आहे. पहा, पहिला लॉ जो आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर, म्हणजे की एखादा मॅटर आहे तो कन्झर्व राहते, तो क्रिएट पण होत नाही आणि डिस्ट्रॉय पण होत नाही. या युनिवर्समध्ये एक स्पेसिफिक अमाऊंट ऑफ मॅटर आहे, तोच काय होणार, न्यूली फॉर्म होत जाणार, वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये चेंज होते. जशा प्रकारे एनर्जीच्या कन्झर्वेशनच्या लॉ म्हणते एनर्जी नॉट बी क्रिएटेड nor be destroyed, it can change from one form to another form. सेम वेने मॅटर पण असते. मॅटर पण काय होते, प्रत्येक वेळी न्यूली फॉर्म होते, बट तो न्यूली क्रिएट होते का नाही, त्याच्या फॉर्म चेंज होतील, बट तो क्रिएट होणार आणि डिस्ट्रॉय होणार का नाही. तर आपण यालाच काय म्हणू शकतो, द मास ऑफ ओरिजिनल मॅटर. एखादा मॅटर आहे त्याच्या जो मॅटर आहे त्याचा मास, जो ओरिजिनल मॅटर आहे त्याचा मास, हा मास ऑफ अ मॅटर न्यूली फॉर्म्ड ॲज अ रिझल्ट ऑफ अ केमिकल चेंज. जेव्हा पण या ओरिजिनल मासमध्ये केमिकल चेंजेस येतील आणि एक नवीन केमिकल फॉर्म होणार, या दोघांचा मास का राहणार म्हणते ऑलवेज रिमेन इक्वल. हा का राहणार, इक्वल राहणार. मास ऑफ रिॲक्टंट आणि मास ऑफ अ प्रोडक्ट प्रत्येक वेळी का राहते, इक्वल राहते. आणि हा कोण सांगते, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर सांगते. तर मास ऑफ ओरिजिनल मॅटर अँड मास ऑफ मॅटर न्यूली फॉर्म्ड ॲज अ रिझल्ट ऑफ अ केमिकल चेंज. जो कशाचा रिझल्ट आहे म्हणते, केमिकल चेंजचा रिझल्ट आहे. हा कशामुळे फॉर्म झाला, कारण की इथं केमिकल चेंजेस झाले म्हणून. आर ऑलवेज इक्वल का राहते, तो रिमेन इक्वल राहणार. आता पहा, जशा प्रकारे हा होता तशाच प्रकारे आपल्याला लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन पाहायचं आहे. जसं माझ्याकडे फॉर एक्झाम्पल, पहिले आपण एक्झाम्पलने शिकूया याला. कन्सिडर करा, माझ्याकडे वॉटर आहे आणि वॉटर किती आहे, तर 1 ग्राम वॉटर आहे. 1 ग्राम वॉटरमध्ये माझ्याकडे 1000 पार्टिकल आहेत वॉटरचे, असं सपोज करत आहोत आपण. 1000 वॉटरचे पार्टिकल्स मिळाले आता आपल्याला. आता 1000 पार्टिकल्समध्ये काय राहतील, पहा, हा H2O चे 1000 पार्टिकल होते, म्हणजे Hचे 1000 पार्टिकल, Hचे 1000 पार्टिकल आणि Oचे 1000 पार्टिकल असे पाहायला मिळतील मला. आता जेव्हा असे पाहायला मिळतील, म्हणजेच मी काय म्हणू शकतो, हायड्रोजनचे माझ्याकडे किती पार्टिकल आहेत, 2000 पार्टिकल. कारण की हायड्रोजन तर माझ्याकडे 2 वेळा होता, म्हणजे हायड्रोजनचे किती पार्टिकल, 2000 पार्टिकल. आणि जो ऑक्सिजन आहे त्याचे किती पार्टिकल, तर 1000 पार्टिकल. तर अशा वेळी माझा जेव्हा मी रेशो काढतो याचा, तर 2:1 येणार. किती येणार, 2:1. आता म्हणून मी काय लिहिलं इथं, 2:1. पहिलं पाहिलं. आता आपण काय करत आहोत, या H2O ला मोठ्या प्रमाणावर घेत आहोत. किती घेतला आता आपण, 3 ग्राम घेतला. तर जेव्हा मी 3 ग्राम घेते त्यावेळी मला काय पाहायला मिळतात, हे जे 3 ग्राम आहेत याच्यामध्ये टोटल पार्टिकल किती आहेत, तर 3000 आहेत. किती आहेत, 3000 आहेत. सपोज करत आहोत आपण, कन्सिडर करत आहोत. तर 3000 आहेत. तर हायड्रोजनचे पण 3000 पाहायला मिळतील, हायड्रोजनचे पण 3000 पाहायला मिळतील आणि ऑक्सिजनचे पण 3000 पाहायला मिळतील, कारण की हा सर्वच्या सर्व काय आहे, H2Oचाच भाग आहे म्हणून. आता आपल्याला काय पाहायला मिळतात, हे 3000 आणि हे 3000 आणि हे काय आहेत, हायड्रोजन आहेत. म्हणून हायड्रोजन किती पाहायला मिळतील, 6000 पाहायला मिळतील आणि ऑक्सिजन किती, 3000 पाहायला मिळतील. याचा अर्थ जेव्हा मी याचा रेशो काढतो तर काय राहणार, 2:1. म्हणजे पहा, 1 ग्राम होता तेव्हा पण 2:1, 3 ग्राम होता तेव्हा पण 3:1. म्हणजे की जेव्हा पण तुम्ही वॉटर पाहणार त्याचा रेशो काय राहणार, प्रत्येक वेळी इक्वल राहणार, भलेही तुम्ही त्याचा मास चेंज करू शकता. ठीक आहे. तर इथं पण तोच म्हणते, द प्रपोर्शन बाय अ मास. कशानुसार, हा मासनुसार प्रपोर्शन पाहत आहोत ऑफ अ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट. आपण एलिमेंट चेंज करत आहोत का, याच्यामधले एलिमेंट्स कोण आहेत, हायड्रोजन, ऑक्सिजन, हे सर्व काय आहेत, एलिमेंट्स. इन अ डिफरंट सॅम्पल ऑफ अ कंपाऊंड. भलेही तुम्ही कंपाऊंड का करा, पहा, कंपाऊंडचा सॅम्पल चेंज होत आहे. कंपाऊंड चेंज होत आहे का, याला आपण कंपाऊंड म्हणतो. H2O चेंज झाला का, नाही. भलेही याचा सॅम्पल चेंज झाला, पहिले 1 ग्राम वाला होता, 3 ग्राम वाला होता, बट तो कंपाऊंड का आहे, सेम आहे. डिफरंट सॅम्पल ऑफ अ कंपाऊंड. एकच कंपाऊंड आहे, पण त्याचे डिफरंट सॅम्पल जे राहतील त्यांच्या प्रपोर्शन काय राहते म्हणते, सारखा राहते म्हणते. म्हणजे हायड्रोजनमध्ये जेव्हा पण तुम्ही वॉटरमध्ये जेव्हा पण तुम्ही हायड्रोजनच्या प्रपोर्शन पाहाल ऑक्सिजनच्या इस्टूमध्ये, तर तुम्हाला तो 2:1च सापडेल. याचा अर्थ असा की जेव्हा पण आपण कंपाऊंडमध्ये कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स पाहतो तर त्यांच्या रेशो काय राहणार, प्रत्येक वेळी सेम राहणार. आणि हाच कोण म्हणते, लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. द प्रपोर्शन बाय मास ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट इन अ डिफरंट सॅम्पल ऑफ अ कंपाऊंड इज फिक्स्ड. प्रत्येक वेळी काय राहणार, तो फिक्स राहणार. म्हणून आपण हा एक्झाम्पल बघितला, हा पण एक्झाम्पल बघितला आणि अशा प्रकारे आपण हा कन्सेप्ट शिकला की लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन काय बोलतात, तर 2 लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशनमध्ये आहेत.
पहिले लॉ कोणता आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर, आणि सेकंड लॉ काय आहे, लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. पहिल्यामध्ये काय शिकलो आपण की जो मास राहणार तो प्रत्येक वेळी केमिकल चेंजेस आल्यानंतर सुद्धा आपल्याला इक्वल पाहायला मिळते. सेकंड मध्ये आपण शिकला की त्यांचा जो रेशो राहते, सॅम्पल भलेही चेंज झाला, कंपाऊंड जर आपण चेंज केला नाही तर प्रत्येक वेळी रेशो का राहणार, एलिमेंटच्या सारखा राहणार. जर व्हिडिओ आवडत असतील आणि जर तुम्हाला समजत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या मित्रांसोबत. धन्यवाद.